अधिक मासामध्ये मुलगी घेते, पण त्यांना दोघींना मुली नाही, तर म्हटलं आपण मुलगा आहे. झाली माझी कोल्ड ड्रिंक घेऊन. आता मी चाललोय घरी. झेंडूचे फुलं घेऊया. एवढे लग्नाचं तुला केळवण. गुड मॉर्निंग मंडळी, गुड मॉर्निंग. आल्यापासून मी आत्ताच व्लॉग शूट करून, म्हणजे खूप दिवसापासून मी आजच सुरुवात केली व्लॉगची. चला आत्ताच उठले, मी जातो खाली. आणि मी काहीतरी शॉपिंग केली होती नाशिकला असताना. त्याचं कारण पण काहीतरी असं होतं की आता आहे अधिक मास, आणि अधिक मासात आईला काहीतरी घ्यायचं असतं, आईला, वडिलांना, त्यांना. आणि सर्वजणं घेतात आणि आईची ओटी भरली जाते असं म्हणतात. पण त्यांना मुलगी नाही, त्यांची खंत असते की मुलगी नाही. पण म्हणून म्हटलं की मुलगा तर आहे ना, तर म्हणून ह्यावेळेस मी त्यांच्यासाठी काहीतरी घेतलं आहे खास. तर ते तुम्ही पुढे जाऊन तिथं बघा. आणि मी काय शॉपिंग केली ते तुम्हाला पुढे दिसेलच. आता पुढे मी ते शेअर करणार आहे तुमच्यासोबत शॉपिंगचं. आणि त्यानंतर मग आज आपण संध्याकाळी त्यांच्या रिॲक्शन कॅप्चर करूया, कसं वाटलं त्यांना. चला आता मी जातो खाली, तोपर्यंत ब्रेकफास्ट आणि ते करतो. चला आता मी इथं आलो आहे साडी बघण्यासाठी काठाच्या. बघूया आता वाजले आहे 2:15 वाजले. बघतो मी, तुम्हाला भेटतो नंतर. ह्या तर जुन्या झाल्या ना आताचा हा पॅटर्न. त्याच्यावर हा ते आरी वर्क तर चालूच आहे सध्या. त्याच्यात आता हे एम्ब्रॉयडरी ही पहिल्यांदा आली. हा वा. 2 hours later. खूप जास्त अथक प्रयत्नातून मी 2-3 साड्या सिलेक्ट केल्या. आता बघू यांना, मम्मी त्यांना घरी गेल्यावर आवडणार की नाही आवडणार. आणि म्हटलं आता हे त्यांच्यासाठी काहीतरी सरप्राईज असणार आहे, ते नंतरच कळेल काय. खूप वेळ गेला, मी आलो खूप अगोदरपासून होतो. आता वाजले 5 डायरेक्ट. चला आता आपण गाडी घेऊया आणि काहीतरी खाऊया जाऊन. फायनली पहिल्यांदाच मी साडीची शॉपिंग केली, नाही तर मी एवढ्या वेळ कधी केली नव्हती. म्हटलं चला आलोच आहे तर अधिक मास पण आहे, तर मम्मी आणि काकूला काहीतरी घेऊया. कारण सर्वांना माहिती आहे अधिक मासामध्ये मुलगी घेते, पण त्यांना दोघींना मुली नाही, तर म्हटलं आपण मुलगा आहे तर आपण केलं पाहिजे त्यांच्यासाठी काहीतरी. म्हणून मी साड्या घेतल्या ह्यावेळेस त्यांच्यासाठी येताना. चला आपण आता घरी जाऊया. अजून काहीतरी 2 व्यक्तींना अजून काहीतरी मला घ्यायचं आहे, ते घेतल्यानंतर मी तुम्हाला पुढे जाऊन. मी इथं आलो आहे सँडविच खाण्यासाठी. आहे कॅरेट्स अँड कॅप्सिकम सँडविच आहे. आणि हे बोलू शकतो मी कॅनडा कॉर्नरच्या इथं एक्झॅक्ट इकडं मलाबार हिलन ते. आणि तुम्ही इथं बघणार तर हे आहे त्याचं कॅरेट अँड कॅप्सिकम. इथं जे सँडविच आणि ते बनवलं तर खूप हायजीनमध्ये, म्हणजे असं घाण वाटणार नाही तुम्हाला. प्राईस पण खूप चांगल्या व्यवस्थित आहे. तर मी तुम्हाला बोलेल की तुम्ही इथं खरंच नक्की येऊन ट्राय करा. नाशिकमध्ये असाल तर तुम्ही नाशिकलाच आहे. आणि त्यांचं प्राईस चार्ट बघाल तर तुम्ही हा आहे आणि मस्त प्राईसमध्ये आहे आणि तुम्ही ट्राय करू शकता इथून. आता आपण आल्यावर टेस्ट करून बघूया कसं वाटतं ते. चला इथं मी आता सँडविच घेतलं आहे खाण्यासाठी. टेस्ट करून बघूया कसं लागतं ते, मग तुम्हाला मी सांगतो खाऊन. आलो आहे मलाबार गोल्डमध्ये गोल्ड घेण्यासाठी. कोणासाठी घेणार आहे ते तुम्हाला कळेलच, ब्लॉग पुढे जाईल तसा. सरप्राईज गिफ्ट घेतो आहे 2 लोकांसाठी, 2 रिंग. तर तुम्हाला मी पुढे दाखवतो कशा आहेत. आणि तुम्हाला पण आवडल्या का नक्की सांगा. मी खूप सकाळपासून आज फिरतो आहे. काही साड्यांची शॉपिंग केली, त्यानंतर आता रिंग्स बघतो आहे गोल्ड.
आणि एक प्राऊड फिलिंग वाटते की आपण जेव्हा आपल्या कमाईच्या पैशाने गोल्ड घेतो ती वेगळीच गोष्ट असते. चला मग आता आपण ती गोल्ड रिंग बाय करूया, ज्या मी बघितल्या मला खूप आवडला आहे. चला आपण आता येथील आपले ज्यांनी मला अटेंड केलं होतं तेच मला हे करणार आहे. फायनली माझी शॉपिंग झाली आहे रिंगची. थोडेफार त्याची अशी झलक आहे, तुम्हाला मी त्यांच्या हातात घालून दाखवेल तेव्हाच तुम्हाला कळेल की कसं येते. आणि एक मी डायमंड पण बघितला आहे, भविष्यात घेऊया हा पण एक डायमंड असा आपण. चला इथं मी मलाबार आणि गोल्डमध्ये आलो होतो आणि आपली शॉपिंग झाली. आता बिलिंग करायचं आहे, ते बिलिंग झाल्यानंतर कळेलच. चला फायनली प्राऊड मुमेंट अगेन. आणि त्यात अजून मी प्राऊड मुमेंट अजून गोल्ड घेतोय. चला मी रिंग घेतल्या गेल्या माझ्या, आता बिलिंग पण झाले, आता पॅकिंग करतात ते त्याच्यात. पॅकिंग झाल्यानंतर आपण निघूया घरी घेऊन. उद्या मला जायचं आहे घरी आता. चला फायनली झाली माझी गोल्ड रिंग घेऊन. आता मी चाललो आहे घरी. चला थँक्यू सो मच, तुम्ही हेल्प केलं. हो आहे माझा आधी बस. चला बाय बाय. झाली शॉपिंग मलाबार गोल्डमधून घेतले. मला खूप म्हणजे खूप कधीपासून त्या दोघांसाठी खूप काहीतरी घ्यायचं होतं आणि ते फायनली माझं घेतलं गेलं आहे. मी परत एकदा मलाबार गोल्डमध्ये आलो होतो आणि पहिले आलो तेव्हा मी व्योमसाठी कडं घेतलं होतं, त्याच्या बारशाला मी दिलं होतं व्योमला. आणि आता मी परत आलो, मी तेव्हाच बघितल्या होता खरं तर रिंग्स, आणि तेव्हा मला खरं घ्यायच्या होत्या. पण त्या टायमाला विचार केला की थोड्या दिवसांनी येऊ घ्यायला परत, पण ते थोडा दिवस होत असतो 2 वर्ष गेले निघून. पण एवढंच सांगेल, आपण ज्यावेळी ठरवलं त्यावेळेस नक्की घ्या, नाहीतर रेट डबल होतो. मला त्यावेळेस हाच रेट होता, निम्मा रेट होता. आज मला 1.40चा रेट पडला आणि त्यावेळेस मला 75चा रेट 74च्या रेटनी मिळालेलं गोल्ड. तर विचार करा 2 वर्षात मला डबलचा रेट भेटला. मी तेव्हा घेतलं असतं तर मला एवढं प्रॉब्लेम नसता झाला. पण ठीक आहे ना, तेवढं आपण कमवतोय घरच्यांसाठी तर केलं पाहिजे. आणि ते पण आपल्या स्वतःसाठीच एवढं करतात. तर चला आपण जाऊया आता, लेट्स गो, घरी जाऊया. फुलं भेटतात इथं. मी फुलं घ्यायला खूप फिरलो आणि मला खालीच भेटलं आणि इकडंच दुकान आहे आपलं, पण दुकानात जाऊन ठेवून देऊया. हे झेंडूचे फुलं घेऊया. एवढे महाग आहे. झाले आता गुलाब घेऊन. इथं मी घेतले 260 रुपये किलोने सुरगाण्यामध्ये. म्हणजे खूपच महाग वाटत आहे, पण ठीक आहे, मला गरज आहे आता सध्या ताजे फुलांची, म्हणून मी घेतले. मी समोर जाऊन दुकानात नेऊन ठेवतो आता हे सगळं. लग्नाचा तुला केळवण